तर आज मी तुम्हाला दाखवत आहे मस्तपैकी चमचमीत झणझणीत अशी दोडक्याची भाजी। ही दोडक्याची भाजी ना इतक्या सोप्या पद्धतीने बनवली जाते, पण खायला मात्र इतकी टेस्टी चवदार भाजी लागते ना। तुम्ही एक भाकरी जर घेऊन बसताना खाता वेळेस तर दोन भाकरी तरी आवडीने खातान, इतकी छान ही दोडक्याची भाजी लागते। तर चला बनवूया झटकेपट। तर कढाईमध्ये मी तापत ठेवला आहे तेल, त्याच्यामध्ये टाकते 1 चमचा जिरे। हवं तर तुम्ही इकडे अद्रक लसूण थोडंसं कूट करून टाकू शकता, आणि नाही टाकलं तरी हरकत नाही। तर थोडेसे जिरे तडतडून झाले की मग आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि टमाटर टाकून घ्यायचं। आता इकडे मी कांदा टाकून घेतला, टमाटर टाकून घेते बारीक चिरलेलं, आणि ह्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं। हे बघू शकता मस्तपैकी आता ह्याला मिक्स करून घेते। थोडे जिरे सुद्धा टाकलेत, जिऱ्याने सुद्धा छान फ्लेवर येतो। आणि असं मिक्स करून झालं की मग आपण ह्या स्टेजवर आपण थोडेसे मसाले टाकायचे, पण अजून थोडा वेळ जरा परतून घेते। ही दोडक्याची भाजी जी तुम्हाला आज मी दाखवते ना, ही खरंच खूप भारी लागते खायला। नक्की एकदा ट्राय करून बघा जर आवडली तर। आता परतून झालाय कांदा टमाटर, याच्यामध्ये मी लाल मसाला टाकून घेते 2 चमचा। आवडीनुसार इकडे तुम्ही कमी तिखट करू शकता। 1 चमचा धना पावडर टाकून घेतले, 1 चमचा गरम मसाला पावडर, हे बघा, आणि 1 चमचा हळद टाकून घेते। मसाल्याची रेसिपी जर करत असताना तर हळद आहे ना चांगली टाकायची। काय होतं मग लाल मसाल्याला हळदीने खूप मस्त रंग येतो, म्हणजे रस्सा असो किंवा सुकी भाजी असो, लाल मसाल्याची खूप छान रंग येतो त्या भाजीला, म्हणून हळद चांगली टाकायची, म्हणजे इतकी पण जास्त नाही टाकायची। हे बघा मस्त परतून घ्यायचा मसाला। सगळे मसाले कांदा टमाट्यामध्ये परतून झाले थोडेसे की मग इथं मी एक कूट केला शेंगदाणे लसूणचा। शेंगदाणे लसूण थोडंसं पॅनमध्ये भाजून घ्यायचं आणि मग मिक्सरमध्ये याचा कूट करायचा। 2-4 चमचे मी हा शेंगदाणे लसूणचा कूट केला। खरी चव आपल्या रेसिपीला भाजीला शेंगदाणे कूट टाकल्यामुळे येणार आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा ही भाजी अशा पद्धतीने। आता मसाला खाली चिटकू नये म्हणून मी थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकते। काय होतं पाणी टाकल्याने मसाला व्यवस्थित परतला जातो आणि छान व्यवस्थित त्याला तेलसुद्धा सुटतं। हे बघा अगदी थोडंसं टाकायचं, पाणी जास्त नाही टाकायचं। हे थोडंसं पाणी टाकून ह्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं, कारण की जे पण आपण मसाले टाकले, शेंगदाणे लसूणचा जो कूट टाकला ना तो एकजीव होईल, त्याची चांगली चव उतरण रश्श्यामध्ये। हे बघा थोडंसं पाणी टाकलेलं आहे। आता याच्यावर झाकण ठेवायचं, तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा चांगला मसाला, म्हणजे रस्स्याला आपली किंवा भाजीला आपली चांगली चव येते। याच्यावर झाकण ठेवते, एक अर्धा मिनटं देते आणि चेक करायचं। बघू शकता एक अर्धा मिनटानंतर आपला मसाला बघा किती चांगला परतला गेलेला आहे, तेल सुटलेलं आहे। तेल सुटलं की समजून जायचं आपला मसाला व्यवस्थित परतला गेलेला आहे, आणि जितका चांगला मसाला परतून घेतात ना तितकीच चांगली चव वाढती। आता इथे मी दोडक्याचे छान असे पातळ काप केलेत, फोडी केल्यात। तुम्हाला आवडीनुसार फोडी करू शकता, म्हणजे कटिंग। आता हे मिक्स करून घ्यायचं सर्व मसाल्यामध्ये, आणि परत एकदा थोडंसं पाणी, जर ड्राय वाटत असेल सुकं तर थोडंसं पाणी टाकायला काही हरकत नाही। जर ही भाजी तुम्हाला अगदीच रश्श्यासारखी हवी आहे, म्हणजे रस्सावाली पाहिजे, तर भरपूर पाणी टाका मग। पण मला कसं थोडीशी सुकी पाहिजे, थोडासा ओलसरपणा पाहिजे, म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकत आहे। आता हे सगळं मिक्स करून घेतले, दोडक्याला छान कोटिंग बसली मसाल्याची, आणि आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि परत एकदा मिक्स करायचं। थोडंसं मिक्स करून घेते, कारण मीठ टाकलेलं आहे, मीठ छान व्यवस्थित भाजीला आपल्या सेट होऊन जाईल। आता परत झाकण ठेवायचं आणि याला 5 मिनटं, म्हणजे 5 मिनटाच्या सुद्धा कमी ही भाजी होती। 1 मिनटं झालं की चेक करायचं, छान उकळी फुटायला सुरुवात झालेली आहे, आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून काय होतं खाली चिटकलं पण जाणार नाही आणि मसाले हे एकजीव होत राहतात। बघा आता मस्त झालेली आहे। झाकण ठेवायचं आणि थोड्या वेळाने अजून चेक करायचं। आता थोड्या वेळाने अजून चेक करते मी।
हे बघू शकता, इतकी सुंदर तुम्ही तरी बघू शकता, किती छान तरी आली आहे भाजीला. इतका खमंग आणि सुगंध असा दरवळतोय ना भाजीचा, मस्त वाटते, चमचमीत झणझणीत भाजी तयार झाली बघा. वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडा वेळ असंच भाजीला ठेवायचं मंद आचेवर. हे असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. खूप छान भाजी लागते, चवदार टेस्टी भाजी तयार होती ही दोडक्याची. आता याला जरा थोडा वेळ ठेवते आणि मग थंड करून प्लेटमध्ये सर्व करूया. तर बघू शकता किती छान अशी रंग आला आहे भाजीला, सुंदर अशी थिक ग्रेव्ही बनलेली आहे आणि पाहता क्षणी बघा तोंडाला पाणी सुटल्याचं खावंसं मन होतं आहे. इतकी छान थिक अशी ग्रेव्ही झालेली आहे. कुठलंही आपण वाटण नाही केलं, कुठलेही स्पेशल मसाले, खडे मसाले वगैरे काहीच टाकलं नाही. अगदी सिम्पल प्रोसेसनी ही भाजी तयार झालेली आहे. तर चला आपण याला प्लेटमध्ये सर्व करूया थंड करून. तर ही बघू शकता गरमागरम मसालेदार अशी ही थिकनेसनी भरपूर ग्रेव्हीदार आपली ही दोडक्याची भाजी तयार झाली. बघू शकता तुम्ही याचा टेक्स्चर इतका भारी झालेला आहे, याचा घट्टपणा म्हणजे थिकनेसपणाची ग्रेव्ही इतकी छान झालेली आहे आणि तेल सुटले भाजीला, मस्त वाटते. झणझणीत चवदार टेस्टी भाजी ही दोडक्याची तयार झाली. गरमागरम भाकरी करायच्या ज्वारीच्या, बाजरीच्या किंवा गरमागरम पोळ्यासोबत, राईसोबत हे भाजी अप्रतिम लागते. रात्रीच्या घाईमध्ये, सकाळच्या घाईमध्ये सुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता. तर बघू शकता किती मस्त झालेली आहे. हे भरलेलं दोडका वगैरे किंवा कारलं, वांगं हे करायचा कंटाळा येतो कधी कधी. तर अशा पद्धतीने जर ह्या भाज्या केल्या ना तुम्ही, तर भरलेली पद्धत तुम्ही नक्की विसरून जाताल. आणि ही भाजी तर नक्की ट्राय करून बघा, आवडीने खातान 2 भाकरी, खात्री आहे माझी. ट्राय करून बघा, सगळेजण आवडीने खातील. अचानक कोणी घरी जरी आले ना पाहुणे वगैरे, तरीसुद्धा तुम्ही ही भाजी करून त्यांना द्या, आवडीने खातील. तर कशी वाटली तुम्हाला आपली ही सिंपल रेसिपी दोडक्याची? आवडली असेल तर ट्राय करा आणि लाईकसुद्धा करा व्हिडिओला. पहिल्यांदा जर बघत असताल मला तर चॅनलला सबस्क्राईबर करा. असे छान छान नवनवीन आणि वेगवेगळ्या पदार्थाची नाश्ते रेसिपी तुम्हाला मी दाखवत राहते. तर मस्त झालेले आहे. आता मी भाकरी करणार आहे, मस्तपैकी याचा ताव मारणार आहे याच्या. तुम्ही पण करून घ्या आणि चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीचं. स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या.